कस्टमरची साडी न बघता घेतली आणि नंतर पश्चाताप झाला, असं का म्हणते व्हिडिओ पुढे नक्की पहा. आता मी घेतलेली कस्टमरची साडी होती आणि त्याने आणून दिली होती आणि ब्लाऊज पीस हा सेम होता त्याच्यामध्ये. तर त्याने काय सांगितलेलं आहे, ब्लाऊज पीससुद्धा कटिंग करून घ्या आणि ब्लाऊज शिवा आणि साडीला पिको फॉल करा. तर मी घेतल्यानंतर एकदा साडी चेक करून घेतली किती आहे रुंदीला. तर 6 मीटरसुद्धा साडी नव्हती, कमी होती कारण ऑनलाईन साडी मागवली होती आणि ब्लाऊज जो होता तो कस्टमरचा हेवी साईजमध्ये होता, 40 साईजमध्ये होता. त्यासाठी कपडासुद्धा पाहिजे होता आणि त्यांना बाही लाँग पाहिजे होत्या. साडी ही पूर्ण 6.5 मीटर असायला पाहिजे. फक्त ही 6 मीटरसुद्धा नव्हती, पावणे 6 मीटर. त्यामध्येही ब्लाऊज पीस कट करायचा. तर पावणे 5 मीटर ही साडी उरत होती. त्यामुळे काय केलं मी अस्तर अगोदर कटिंग करून घेतलं आणि त्या साडीवरती जसं आहे तसं ठेवून घेतलं आणि कटिंग करून घेतलं आणि बाहीही कमीच केली कारण पुरणार नव्हती आणि अशा पद्धतीने लेस लावून मी ब्लाऊज तयार केला. या साडीला मी फॉलसुद्धा लावायचा होता, फॉलसुद्धा लावून घेतला. आता या साडीला फॉल कसा लावायचा इथं व्हिडिओ शेअर केलेला आहे खाली, त्रिकोणीवर जाऊन बघू शकता आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका.